ओम नमः शिवाय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग 4. सुबोध भानू. 9. येशू ख्रिस्त. ख्रिस्त धर्म परमेश्वर प्रेमरूप आहे. येशूची आई मेरी हिच्या लग्नाला थोडे दिवस असताना गॅब्रिएल नावाचा एक देवदूत तिला प्रत्यक्ष दिसला. त्याला पाहून ती भयभीत झाली. तेव्हा तो म्हणाला, मेरी, तू निर्भय हो. देवाच्या कृपेने तुझ्या उदरी सुपुत्र होईल. त्याचे नाव तू येशू असे ठेव. तो जगाचे पाप हलके करून लोक सुखी करील. त्यावर तो अदृश्य झाला. पुढे तिचे जोसेफ नावाच्या मुलाबरोबर लग्न झाले. जोसेफ हा सात्विक व न्यायी असून तो सुतारकाम करून आपली उपजीविका करीत असे. मेरीला गर्भारपणाची चिन्हे दिसू लागली. तेव्हा जोसेफ मोठ्या विचारात पडला. तोच त्याच्या स्वप्नात एका देवदूताने येऊन मेरीच्या पोटी एक महापुरुष जन्माला येणार आहे करिता तू मनात शंकेला स्थान देऊ नको असे सांगितले. त्यावर त्याने तिला बाळंत होईपर्यंत गुप्त जागी ठेवण्याचे ठरविले. रोमन सम्राट ऑगस्टने असे फरमाविले होते की साम्राज्यामधील प्रत्येक माणसावर डोईपट्टी बसविण्यात यावी. तसेच प्रत्येकाने आपल्या मूळ म्हणजे पूर्वजांच्या गावी जाऊन तेथे तो कर भरावा. या कारणास्तव जोसेफ व मेरी हे दोघे पती पत्नी आपल्या बेथलेहॅम या गावी जाण्यास निघाले. त्या समयी मेरी अगदी दिवसात होती. चालणे कठीण झाल्यामुळे तिला गाढवावर बसवून जोसेफ तिच्या बरोबर चालू लागला. कर भरून झाल्यावर मेरीला चालविनासे झाल्यामुळे जोसेफ उतरण्यास जागा शोधू लागला. चहूकडे माणसांची गर्दी असल्यामुळे शेवटी एका गोठ्यात जाऊन ते उतरले. तेथेच मेरी प्रसूत झाली. पुत्रमुख पाहून उभयतांना आनंद झाला. कर भरून लगेच परत येण्याचा त्यांचा विचार असल्यामुळे त्यांनी बरोबर कपडे किंवा काहीच सामान घेतले नव्हते. त्यामुळे त्यांना जन्मलेल्या मुलाला फक्त एका वस्त्रात गुंडाळून निजवावे लागले. ते दिवस थंडीचे होते. त्याचवेळी गावच्या बाहेर काही मेंढपाळ शेकोटी तयार करून भोवती गप्पा गोष्टी करीत बसले होते. इतक्यात त्यांना अंतराळात एक तेजोवलय दिसू लागले. पाहता पाहता त्यातून एक तेजस्वी पुरुष प्रगट झाला. त्या समयी सारे मेंढपाळ घाबरून गेले. इतक्यात तो पुरुष मेंढपाळांना उद्देशून गंभीर वाणीने म्हणाला, भिवू नका. मी देवदूत असून तुम्हाला एक शुभ वार्ता सांगण्यास आलो आहे. इथून थोड्या अंतरावर एका गोठ्यात तुमचा उद्धारकर्ता जन्मला आहे. तुम्ही जाऊन त्याचे दर्शन घ्या. इतके सांगून देवदूत अंतर्धान पावला. त्यावर मेंढपाळ तेथून निघाले. महापुरुषाच्या दर्शनाला रिक्त हस्ते जाऊ नये म्हणून त्यांनी आपल्याबरोबर 2 मेंढरे घेतली. येशूच्या दर्शनाने ते अत्यंत आनंदभरित झाले. 8व्या दिवशी मुलाला येशू असे नाव ठेवले. सुएराचे दिवस संपल्यावर जोसेफ व मेरी येशूसह जेरुसलेमच्या देवस्थानात गेले. तेथे सायमन नावाचा एक सदाचरणी पुजारी होता. येशू जन्माला येणार आहे ही शुभ वार्ता ऐकल्यापासून तो आपले आता वय झाले आहे तरी येशूचे दर्शन होण्यापूर्वी आपल्याला मरण येऊ नये अशी रोज देवाची प्रार्थना करी. एके दिवशी येशूचे दर्शन घेतल्याशिवाय तुला मरण येणार नाही असे त्याला देवाने स्वप्नात सांगितले.
तेव्हापासून तो येशूची सारखी वाट पाहत होता. त्यामुळे त्याला येशूला पाहताच अत्यंत आनंद झाला. त्याने लगेच मुलाला मांडीवर घेतले आणि तुझ्या दर्शनाने आज मी पावन झालो असे उद्गार काढले. याच सुमारास पूर्वेकडे एक दिव्य तारा दिसू लागला. तो हेरोडाच्या राज्यातील ज्योतिषाने पाहिला व त्यावरून येशूच्या अवताराची वार्ता त्याने राजास सांगितली. तेव्हा असूयेने पछाडलेला हेरोड येशू आपल्यापेक्षा वरचढ होईल व लोकांवर प्रभुत्व गाजवील. उद्या येशूच्या पायावर सारी जनता लोटांगल घालील. या कारणास्तव त्याने ज्योतिषाला येशूचा शोध करण्यास पाठविले. ज्योतिषी त्या ताऱ्याच्या पाठोपाठ जाऊ लागला. येशू ज्या घरात होता त्या घरावरच तो तारा थांबला. त्या खुणेवरून ज्योतिषी आत गेला. येशूला पाहून त्याला अत्यंत आनंद झाला. त्याने सुवर्ण गंधरसादी अर्पण करून येशू पुढे लोटांगण घातले. त्यानंतर तो ज्योतिषी राजाकडे परत न जाता परस्पर आपल्या देशाला निघून गेला. ही हकीकत गुप्तहेराकडून कळाल्यावर हेरोडने बेथलेहॅम येथील 12 दिवसाच्या आतील सर्व मुलांना ठार करा असे मारेकऱ्यांस सांगितले. इकडे येशूच्या मातापितरांना दृष्टांत झाला की आपले बालक घेऊन मिसर देशात जा व पुन्हा दृष्टांत होईपर्यंत तेथेच राहा. त्याप्रमाणे जोसेफ व मेरी येशूला घेऊन ताबडतोब मिसर देशाला जाऊन राहिले. पुढे काही दिवसांनी हेरोड राजा मेला. त्यावर देवदूतांच्या सांगण्यावरून जोसेफ आपल्या मंडळींसह परत नजरेतला येऊन राहिला. चंद्राच्या कलेप्रमाणे येशूची वाढ होऊ लागली. येशूचे बालपण सारे नजरेत शहरीस गेले. परमेश्वराची त्यावर कृपा असल्याने त्याच्या शारीरिक वाढीबरोबर त्याची मानसिक व आध्यात्मिक उन्नती पण होत गेली. येशू आता 12 वर्षांचा झाला. जोसेफ व मेरी यांचा दरवर्षी जेरुसलेम येथील वार्षिकोत्सवाला जाण्याचा नेम होता. त्याप्रमाणे ते येशूला घेऊन तेथे गेले. उत्सव संपवून परत येतेवेळी गर्दीत येशूची व त्यांची चुकामुक झाली करिता ते उभयता येशूचा शोध करीत करीत परत जेरुसलेमला गेले. 3 दिवसपर्यंत त्यांनी त्या गावात शोध केला तरी त्यांना येशूचा पत्ता लागला नाही. म्हणून पुन्हा ते त्याच देवळात गेले. त्या समयी येशू पंडितांशी वादविवाद करीत बसला होता. येशूनी सांगितलेल्या आश्चर्यकारक गोष्टी ऐकण्यात सर्वजण गुंग होऊन बसले होते. मुलाला पाहिल्याबरोबर मेरीला गहीवरून आले. तिने धावत जाऊन येशूला मिठी मारली आणि म्हणाली, बाळ, 3 दिवसापासून आम्ही तुला शोधित आहोत. तुझी आणि आमची कशी काय चुकामुक झाली न कळे. तेव्हा येशू म्हणाला, आई, मला शोधण्याकरिता कशाला इतका त्रास घेतलात? मला देवाने जनांचे अज्ञान दूर करण्याकरिता पाठविले आहे, म्हणून मी माझ्या बापाचे काम करीत आहे. येशूचे हे गोड बोल ऐकून आपल्या पोटी असा थोर पुरुष जन्मला याबद्दल मेरी व जोसेफ या उभयतांना धन्यता वाटली. त्या सुमारास जॉर्डन नदीच्या तीरावर योहान नावाचा एक विरक्त व धर्मशील मनुष्य राहत होता. तो उंटाच्या केसाचे वस्त्र परिधान करी आणि कमरेस कातड्याची कमरबंदी घाली. टोळ आणि रानातील मध हा त्याचा आहार असे. उपास तापास व्रतवैकल्ये या योगे करून चित्तशुद्धी करा आणि परमेश्वराला शरण जा. आपल्या अपराधाबद्दल पश्चात्ताप पाहून पापाचा नाश करा. अशा प्रकारे तो प्रत्येकास उपदेश करी.
तो नेहमी नदीच्या खोऱ्यातून हिंडे. त्याने यापूर्वी जॉर्डन नदीत लाखो लोकांना बाप्तिस्मा देऊन शुद्ध केले होते. त्याच्याकडे इतर लोकांप्रमाणे येशूनेही बाप्तिस्मा घेण्याकरता याचना केली. योहानने प्रथम येशूला, तू जगाचा तारण करणारा प्रभूचा लाडका पुत्र आहेस, तेव्हा मी तुला कसा बाप्तिस्मा द्यावा, असे प्रथम आढेवेढे घेतले. पण अखेर त्याने येशूचे म्हणणे मान्य केले. विधीपूर्वक बाप्तिस्मा घेऊन येशू नदीतून बाहेर आला. त्यानंतर म्हणजे वयाच्या 13 वर्षापासून 30 वर्षांपर्यंत येशू कोठे होता व काय करीत होता हे मात्र कोणालाही कळू शकले नाही. 30व्या वर्षी जेव्हा येशू परत आपल्या मातृभूमीला आला, तेव्हा त्याने सर्व लोकांना उपदेश करण्यास सुरुवात केली. त्याच्या उपदेशाचे हिंदू व बौद्ध धर्माच्या तत्वाशी बरेचसे साम्य दिसू लागल्यामुळे येशूने हिंदुस्थानात जाऊन तीर्थयात्रा, सत्पुरुषांचा सहवास व धर्मग्रंथावलोकन करून आत्मज्ञानाचा अभ्यास केला असावा, असा लोकांनी अंदाज बांधला. येशूचा उपदेश लोकांना अत्यंत प्रिय वाटू लागला. कित्येक आंधळे, पांगळे, महारोगी येशूच्या हस्तस्पर्शाने बरे झाले. येशूची कीर्ती चहूकडे पसरल्यामुळे दिवसेंदिवस त्याच्या दर्शनार्थ झुंडीच्या झुंडी लोक येऊ लागले. तसेच शिष्य संख्याही बरीच वाढली. पुढे एकांतवासासाठी येशू डोंगरावर जाऊन तेथे परमेश्वराची प्रार्थना करू लागला. तेथेही त्याचा शोध करीत लोक जाऊ लागले. तेव्हा त्याने तेथे प्रवचनास आरंभ केला. ती गिरीप्रवचने म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यातील काही बोधवचने खाली दिली आहेत. 1. तुम्ही जे दान कराल त्याचा बोलबाला होणार नाही, अशी खबरदारी घ्या. जर 4 चौघात आपली वाहवा व्हावी म्हणून अपेक्षा कराल तर दानाचे श्रेय तुम्हाला परमेश्वराच्या दरबारात मिळणार नाही. दान इतके गुप्त असावे की उजव्या हाताने देत असता ते डाव्या हाताला कळू नये. म्हणजे सर्वांतर्यामी, सर्वसाक्षी परमेश्वर आपण दान केलेल्या वस्तूच्या 1000 पटींनी आपणास फळ देतो. 2. मुलांनी मासे मागितले तर तुम्ही त्यांना जसे साप देत नाही, त्याप्रमाणे परमेश्वराजवळ आम्ही सद्बुद्धीची मागणी केली असता देव आपणाला दुर्बुद्धी कधीच देत नाही. 3. मेंढपाळांच्या 100 मेंढ्यांपैकी एखादी मेंढी जरी हरवली तरी तो 99 मेंढ्या पाहून समाधान मानित नाही, तर हरवलेल्या मेंढीच्या शोधार्थ तो आटोकाट प्रयत्न करतो. त्याप्रमाणे 10 जणात 9 जण पुण्यवान असून एखादा जरी पापी असला तरी त्याला पावन करण्याकडे साधू पुरुषाचे लक्ष असते. येशू ख्रिस्ताचे अगदी निकटचे भक्त म्हणजे 12 जण होते. एके दिवशी एका शिष्याने त्या 12 जण शिष्यांसह येशूस रात्री जेवणाला बोलाविले. तो शिष्य कुलकर्णिकी करीत होता. त्या काळी त्या देशात कुलकर्णीपणा म्हणजे अगदी नीच वृत्तीचे काम असे समजत असत. त्यामुळे येशू त्याच्याकडे जेवणाला गेल्याचे ज्यांना ज्यांना समजले ते लोक नावे ठेवायला लागले. येशू ख्रिस्ताबरोबर असलेल्या निकट भक्तांपैकी काही भक्तांनाही तेथे जेवणे प्रशस्त वाटले नाही. मात्र त्यांनी तसे बोलून दाखविले नाही. जेवता जेवता कुलकर्णी भक्त येशूला उद्देशून म्हणाला, आपल्या 12 जण शिष्यांपैकी 12वा अगदी निकटचा भक्त शोभतो. 12वा मोठा भाग्यवान आहे, म्हणून त्याला सर्वांपेक्षा जास्त सत्सहवास लाभत आहे. कुलकर्णींनी केलेली ही 12व्याची प्रशंसा ऐकून, कुठले भाग्य, कुठले काय, यावेळी 12वा तुला श्रेष्ठ भक्त दिसतो खरा, पण उद्या कोंबडा आरवण्यापूर्वी 12वा माझ्या विरुद्ध गोष्टी करेल, असे येशू ख्रिस्त उद्गारला.
हे ऐकून सर्वांना थट्टेचे बोलणेच असे वाटले. जेवणानंतर सर्व आपापल्या घरी जाते झाले. येशू ख्रिस्ताच्या म्हणण्याप्रमाणे कोंबडा आरवण्याच्या आत 30 रुपयांच्या मोहाला बळी पडून 12वा येशू ख्रिस्ताच्या विरोधकांचा मित्र बनला. पुढे येशू ख्रिस्ताला क्रुसावर द्यायला 12वाच कारणीभूत झाला. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.